अंबरनाथमध्ये शिवसेनेला डावलून भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याचा मुद्दा ताजा असतानाच आता सत्तेसाठी भाजपने आणखी एक अनपेक्षित राजकीय समीकरण तयार केल्याचं समोर आले आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने थेट एमआयएम सोबत युती केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। अकोट नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाहीये। त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपने विविध पक्षांना एकत्र घेत अकोट विकास मंच नावाची आघाडी स्थापन केली आहे। विशेष म्हणजे या आघाडीत भाजप सोबत एमआयएमच नव्हे तर राज्यातील सत्ताधारी महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचाही समावेश आहे। याशिवाय या आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि बच्चू कडू यांचा प्रहार संघटनाही सहभागी झाली आहे। वैचारिकदृष्ट्या परस्पर विरोधी मानल्या जाणाऱ्या पक्षांची ही एकत्रित मोड बांधली गेल्याने राजकीय निरीक्षकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे। अकोट विकास मंचची अधिकृत नोंद अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून या आघाडीतील सर्व सदस्यांना भाजपचा व्हीप पाळणं बंधनकारक असणार आहे। भाजप आमदार रवी ठाकूर यांची या आघाडीच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अकोट नगर पंचायतीत एकूण 35 जागा असून त्यापैकी 2 जागा रिक्त आहेत। उर्वरित 33 जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपला 11 जागा मिळाल्या, एमआयएमला 5 जागा मिळाल्या असून इतर पक्षांच्या मदतीने एकूण 26 नगरसेवकांची आघाडी सत्तेत आली आहे। या आघाडीत प्रहारचे 3, ठाकरे गटाचे 2, शिंदे गटाचा 1, अजित पवार गटाचे 2 आणि शरद पवार गटाचे 2 सदस्य आहेत। काँग्रेसचे 5 आणि वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक विरोधी बाकावर बसणार आहेत। दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे विजयी झाल्या आहेत। येत्या 13 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीतही ही आघाडी एकत्रित मतदान करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे।